आहे नाही, या काकू- नारायण महिला बचत गट आहे. अच्छा. हां, नारायणी- विजय पानसकर यांचं सेंद्रिय लोणचं. नारायणी महिला बचत गटाचा सेंद्रिय लोणच्याचा एक स्टॉल आहे इथे आलं. खरं तर मी चहा घेतच नाही आणि इथे आल्यानंतर मी इथे वाचते पाठी तर गवती चहा आहे आणि नाही म्हटलं आवर्जून आपल्याला गवती चहा घेतलाच पाहिजे आणि आता मी चहा घेतोय. खरं तर खरंच भारी आहे आणि आपल्या आरोग्यासाठी हे गवती चहा म्हणजे आपल्या अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर इथे जर पाहिलं तर लोणचं पण आहे. अगदी लोणचं पाहिलं ना तर सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं हे लोणचं आहे. कोणतीच रासायनिक प्रक्रिया तयार करून किंवा केमिकल वगैरे वापरून बनवलेलं नाही आहे. अशा पद्धतीने इथं त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत. खूप छान स्टॉल आणि त्यांचा उपक्रमसुद्धा खूप छान आहे. तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या. खूप छान आहे. थँक्यू. दादा आपण कुठल्या गावावरून आलाय? मी कोयनानगरमधून आलो आहे आणि इथे आल्यावर मला खरंच खूप भारी वाटतं. एक आईच्या हातचा चहा मला प्यायला मिळाला आहे. नक्कीच. आणि तिने भजी खाल्ली बनवलेली बघा, एकदम सुंदर पद्धतीने भजी. एकदा टेस्ट करा. होय होय होय, भजी विषयच नाही. चालेल, गर्दी तुम्ही जर असाल इथे मला वाटतं अजून एक उद्याचा दिवस असेल. हां आहे. तुम्ही असाल तर नक्की भेट द्या. आवर्जून भेट द्या. आणि आजीच्या हातचं लोणचीची जी चव होती आपली पूर्वपरी एकदम जुनी पद्धतीचं, तर जसं आपण इथे याच्यावरती पाहिलं की चहासुद्धा एकदम कमी दरामध्ये मिळतोय. होय. आणि इथे पाहिलं तर कांदा भजी पण 20 रुपये प्लेट, अगदी एकदम कमी दरामध्ये, घरच्या पिठाची. आणखीन त्याच्यामध्ये एक जुनी आठवण झाली बघा साधं बरं. आपल्याला. हे सर्व खाऊन ज्या जुन्या आठवणी आपल्या होत्या पूर्वीच्या, त्या परत जागृत झाल्या. नक्कीच नक्कीच. आणि खरं सांगतो 5 रुपयाला चहा आहे म्हणजे त्या काळी 5 रुपयाला चहा होता म्हणजे ती एक आठवण आपल्याला होते. आणि खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. अतिशय खूप म्हणेन मी माझ्याकडे आता शब्द नाहीत. खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. या पुन्हा अवश्य या. मल्हारपेठच्या घरी एकदा येऊन जा. माझे बाकीचे बनवलेले पदार्थ आहेत ते सगळेच बघा आणि जेवायला अवश्य आहे. चुलीवरच्या जेवणाचं कन्सेप्ट आहे. आपण गुरुला फार्म हाऊस बांधले आता, त्याचं 3-3.5 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तिथे चुलीवरच्या जेवणाचं आणि नॅचरली फील आहे सगळं आपल्याकडे. जवळच धरण होते तिथे बोटींची पण सोय होणार आहे. गुरुला निवांत निसर्ग नाव देतो आम्ही त्याला आमच्या फार्म हाऊसला. जुन्या काळातलं जे आल्यावर जातं रगडा जे आहे ते जात्यावर दळण्याचं आणि येणाऱ्या महिलांना जे काही एक्सरसाइज करत नाही नुसतंच रेडीमेड आणायचं तसलं नाही. माझ्याकडे आलं स्वतःला मी दळायचं करायचं बाकीची भाजी करून मला द्यायची मग मी करून त्यांना देणार. माझ्याकडे जुनं आजी आजोबांचं प्रेम देखील करणार कुटुंबाला. हां. आई तुमचं वय काय आता? माझं 59 वय आहे. मी मुंबईला राहणार आहे आता. इकडे सध्या तुम्हाला गावी बघितलं ना की मला माझ्या आईची आठवण येते. अगदी माझी आई सुद्धा तुमच्या सारखीच आहे. आमच्या सुद्धा आई ते गावात आहे ना सध्या महिला बचत गट त्यांचं एक हे आहे. महिला बचत गट आहे. ते काय करतात घरगुती पद्धतीने आम्ही कुठलाही भेसळ वापरत नाही आणि फक्त ते कांदा लसूण चटणी बाकी मसाला. हां. जेवढं पाहिजे तेवढंच गरम करते तेवढंच करून देते. असं करून ठेवत नाही काय एक्स्ट्रा. समोर आले की चहा करायचा तेवढाच द्यायचा. असं करून ठेवत नाही. धर्मासोबत घेऊन जायचं नाही. फक्त सांगितलं की आम्ही चहा बनवतोय चतुर्थी होती परवा सोमवार तर त्या निमित्ताने तिथे जाऊन लागते तसं आपली परिस्थिती खूप चांगली आहे. सगळं व्यवस्थित आहे. उपक्रम आवडला तुम्हाला? खूप छान उपक्रम आहे. आणि मी तुमचा त्या आता नवीन जो उपक्रम तुम्ही सांगितला हां, कृषी पर्यटन केंद्राचा. गावाकडचं रिसॉर्ट असं नक्की भेट देईन आणि तुम्ही सुद्धा आणि तिथे. नक्की एकदा त्या रिसॉर्टला भेट द्या. म्हातारी माणसांची मुलं आई वडिलांना सांभाळत नाही ती म्हातारी माणसं मी माझ्याकडे राहायला घेणार आहे. तिथे माझ्याकडे मरेपर्यंत ती राहणार शेवटपर्यंत. म्हणजे वाट बघतात आहे मला ताई आठ तुमचे मुलं त्रास देतात आम्हाला राहायला खरंच माऊली तुम्ही खूप नेणार आहे आम्ही great राहायला. आहात. ते आले जरी जेवणाला टुरिस्ट लोकांच्या पाठीवरून हात फिरवला फळा खायचं का बाळा नाही खायचं का तुला प्रेमाने हात फिरवलं ते भरपूर झालं. कारण म्हातारा माणसाचं प्रेम हल्ली मिळत नाही. तेच द्यायचं आपल्याला बाकी दुसरं काय. चला, कोयनी डोंगरी महोत्सव याच्या निमित्ताने साहेबांच्या उपक्रमातून काहीतरी चांगलं घडतंय असं म्हणता येईल. छान उपक्रम आहे. चांगला उपक्रम राबवला. गेल्या वर्षी पण आम्हाला आपल्या बोलून पाटण तालुक्यात मला वाटतं पहिल्यांदा होतंय. मिस्टर एक्सपायर झाले आमचे मग 7 महिने झाले पण मला लावायचं नव्हता स्टॉक. पण तरी पण म्हणजे सुरेश पाडसर पिंटू दादा त्यांनी रिक्वेस्ट केली काकी स्टॉल लावा. आणि साहेबांचे PA तावरे दादा त्यांनी मला आग्रह केला की काकी स्टॉल लावा तुम्ही. तरी मी तयार नव्हते. शेवटी पण डाबेराव सर आणि रणदिवे सर त्यांनी मला स्टॉल उपलब्ध करून दिला आणि सगळ्यांचे धन्यवाद मनापासून.